पोलिसांनी एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलंय आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलंय। परवा रात्री आयुष्यात माझा असं पहिल्यांदा झाला की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन JCB पोकलँडनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकावायची। या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरीने जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कंपनीचे आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे। काल त्यांच्यावर FIR झाली, परंतु ते अटेम्प्ट टू मर्डर झालं। ज्या प्रकारे घाव एखादा माणूस मेला असता, अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे होता। 100 लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना मारहाण करतात आणि भूमिपुत्रांची घरं तोडतात। त्यासाठी आज आम्ही आलोय। पोलिसांना सांगितलं अटेम्प्ट टू मर्डर घ्या आणि जे नावं ते देतील शेतकरी, जे त्यामध्ये दोषी असतील, मग सरनाईक असतील की इतर असतील, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि आपण इन्क्वायरी करा। दुसरं सामूहिक जागा आहे, यामध्ये तहसीलदार असेल, तलाठी असेल, महापालिका असेल, यांच्यावर पण शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी दिली असेल तर सामूहिक जागाला सहमतीशिवाय देता येत नाही, पण त्या सर्वांना यामध्ये आरोपी करा आणि त्यांची इन्क्वायरी करा।